पिंपळनेर पोलीस स्टेशन जवळील मालुसरे सोसायटीमध्ये राहणारे पंडित डोंगर भवरे वय 52 हे हातमजूर करून आपले उदरनिर्वाह भागवत. त्यांच्यासह पत्नी अक्काबाई भवरे, मुलगा सागर भवरे, मुलगी सविता भवरे, भुरीबाई भवरे, सून रंजना भवरे, नातू आयुष्य भवरे असा परिवार राहतो. ते सर्व हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत. यांच्या घराला तारीख 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घरात अचानक आग लागली. सायंकाळी ते 5 वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरातून धूर निघताना दिसला. त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील संसार उपयोगी वस्तू जळत होत्या. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांचे टीव्ही, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल, घर उपयोगी साहित्यासह 5,200 रुपये रोख रक्कम जळून खाक झाली. या आगीत सुमारे 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संभाजी अहिरराव, विष्णू पवार, बंटी पहिलवान, निलेश याईस, भूपेश बळसाने आदींनी मदत केली. काय दादा, घरी पण कोणी नाही होता. एकटा माणूस पाणी टाकायला वना, तो पाणी मागती दरवाजा उघडणार, डायरेक्ट मजार पाठी लिसनी वना, लगेच पाठी थई दिली त्यानं, लगेच पहिली खिडकी पाडी तो लगेच पाणी टाक्यान टीव्हीवर पाणी टाकायला वना दादा. तो मग एकटा माणूस जास्ती कमी होई जाता म्हणा माणूस ना. मी काय करतो दादा, हात मजुरी सता मग कोणी नियम. घरामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे तुमच्या? घर नुकसान होई की दादा, कागदपत्र बी बटक गए, जे आपलं रेशन कार्ड ना ते बी काय करणार. पंडित डोंगर भवरे नंतर मग मी घरमा घुसलो, तर पुरा दूर ना घुस काय या मग घरमा बाहेर निघणं, मग लगेच पाणी टाकलं म्हणून विचार कर ते बरं देवनी बुद्धी दिलं, कटावर बंद करे नंतर पाणी मारलं. अशी जाळ चालली एकदम जोर. नाही, कसं काय माहिती पडलं तुम्हाला सुरुवातीला कसं माहिती पडलं? ते मी बाहेर उभा होतो, मला वाटणार दूर कथा निघ राहिला, दरवाजा बंद कमी या पैसे नाही याच वाटत दूर निघे बाहेर. मग तोच चमकावून पळून आता मी कोणी पण घरी नाही दादा. केव्हा घडलं ते? 5 वाजता मी दखत आले. असं आहे का? आणि ते का 4-4:30 ना दरम्यान, मग 4:45 ना दरम्यान मग होईन ती अशी.